जय हिंद मित्रांनो, काल आपण जो इतिहासाचा भाग 2 घेतला होता त्याच्यामध्ये 1905 पर्यंत आपण इतिहास घेतला होता। आज तिथून पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत। बघा 1906 ची घटना आज पहिली कोणती 1906। बघा मित्रांनो, या 1906 ला काय झालं होतं, एका संस्थेची स्थापना झाली ती संस्था म्हणजे मुस्लिम लीग। कोणती संस्था? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती 1906 ला, बरोबर। मुस्लिम लीगचे मुख्यालय जर बघितलं, मुस्लिम लीगचं मुख्यालय ते ढाकाला होतं। कुठं होतं? ढाका, जे की बांगलादेशची राजधानी। कोणाची राजधानी आहे? बांगलादेशची राजधानी ढाका। त्या ठिकाणी लक्षात असू द्या। त्याच्यानंतर या संस्थेमध्ये जे दोन व्यक्ती होते, त्याच्यातलं पहिलं नाव सांगतो, नवाब सलीमुल्ला। पहिलं नाव कोण होतं? नवाब सलीमुल्ला, हे पहिलं नाव झालं मित्रांनो। आणि दुसरं नाव जे होतं आगा खान। दुसरं नाव काय होतं? आगा खान। काय नाव होतं? आगा खान। हे दोन नाव लक्षातच पाहिजे, तुम्हाला लक्षात असू द्या। मग 1906 मुस्लिम लीगची स्थापना झाली, मुख्यालय ढाक्याला आहे आणि संस्थापक होते नवाब सलीमुल्ला आणि आगा खान होते, लक्षात असू द्या। पोलीस भरतीच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। आजचा पहिला पॉइंट झाला। त्याच्यानंतर आज साठी दुसरा पॉइंट घेऊन आलो मी 1908 ला। कधी? 1908 ला। 1908 ला जर बघितलं, ज्यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक बोलतो, कोण? लोकमान्य टिळक। कोण? लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली, कोणत्या आरोपाखाली? राजद्रोहाच्या आरोपाखाली इथं 6 वर्षाची शिक्षा झाली मंडालेच्या तुरुंगात। कोणत्या तुरुंगात? मंडाले। कोणत्या तुरुंगात? मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची सजा झाली। हे मंडालेचे तुरुंग जर बघितलं तर आताचा म्यानमार देशामध्ये, कोणत्या देशामध्ये? म्यानमार। कोणता देश? म्यानमार देशामध्ये, लक्षात असू द्या। या तुरुंगामध्ये, लक्षात असू द्या, याच तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी एक ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाचं नाव होतं गीतारहस्य। कोणता ग्रंथ लिहिला बाळांनो? गीतारहस्य ग्रंथ लिहिला, तो पण माहित पाहिजे। कोणता ग्रंथ? गीतारहस्य। त्यानंतर जर बघितलं, लोकमान्य टिळक यांचे काही पुस्तके ते सांगतो। द ओरायन, कोणतं पुस्तक आहे? द ओरायन पुस्तक एक, आणि दुसरे द आर्टिक होम द वेदाज। द आर्टिक होम द वेदाज। द आर्टिक होम द वेदाज हे जे दुसरं पुस्तक आहे, आणि द ओरायन हे एक पुस्तक आहे। म्हणजे लोकमान्य टिळकांचा जर विचार केला, गीतारहस्य 1, द ओरायन 2, द आर्टिक होम द वेदाज हे 3 नंबरचं पुस्तक। असं लोकमान्य टिळकांबद्दल हे पॉइंट क्लिअर करा। त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1893 ला गणेश उत्सव सुरू केला। कोणता उत्सव? गणेश उत्सव सुरू केला। आणि त्यानंतर 1895 जर बघितलं, कोणता? 1895 जर बघितलं तर या ठिकाणी शिव जयंती, कोणती जयंती? शिव जयंती उत्सव सुरू केला। हा पण मुद्दा क्लिअर करा। 1895 शिव जयंती उत्सव सुरू झालेला आहे। त्याच्यानंतर लोकमान्य टिळक यांच्याबद्दल मी काही मुद्दे सांगतो, तेवढे क्लिअर करा। बघा, लोकमान्य टिळक यांचा जर विचार केला, लोकमान्य टिळक यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी, पुढे रत्नागिरी या ठिकाणी झालेला आहे। रत्नागिरीमध्ये एक चिखली नावाचं गाव आहे। कोणतं गाव आहे? चिखली नावाचं गाव आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म तिथं झालेला आहे, लक्षात असू द्या। आणि साधारण लोकमान्य टिळक यांचा जर विचार केला, लोकमान्य टिळक यांनी जी चतुर्सूत्री वापरली होती, काय चतुर्सूत्री? स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार हे चतुर्सूत्री पण लक्षात असू द्या लोकमान्य टिळकांची। त्याच्यानंतर 1915 ला आपल्या भारतातील तामिळनाडू नावाचं एक राज्य आहे। कोणतं? तामिळनाडू नावाचं राज्य आहे। या तामिळनाडू मध्ये जर बघितलं, एक अडियार नावाचं ठिकाण आहे। कोणतं? अडियार नावाचं ठिकाण आहे। या अडियार या ठिकाणी जर बघितलं, ॲनी बेझंट, कोण? ॲनी बेझंट, ज्यांना आपण आयरिश लेडी बोलतो। कोण? आयरिश लेडी ॲनी बेझंट। या ॲनी बेझंट यांनी एक संस्था सुरू केली। ती संस्था जर बघितली, होम रूल चळवळ। कोणती चळवळ? होम रूल चळवळ। कोणती चळवळ? होम रूल चळवळ। ही होम रूल चळवळ जी होती आपल्या भारतामध्ये ॲनी बेझंट यांनी सुरू केली। त्याचं मुहूर्त जर बघितलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, लोकमान्य टिळकांनी 1916 पासून सुरू केलं। काय?
1916 पासून सुरू केलं। हा बी प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली, महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली, त्याचं उत्तर सुद्धा मिळून गेलं आपल्याला, लोकमान्य टिळक यांनी सुरू केले, लोकमान्य टिळक। त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसचं, कोणाचं, राष्ट्रीय काँग्रेसचं एकदा पण अध्यक्षपद भूषवलेलं नाही, राष्ट्रीय काँग्रेसचं एकदा पण अध्यक्षपद भूषवलेलं नाहीये, तो पण मुद्दा क्लिअर करा, तो पण मुद्दा क्लिअर करा। लोकमान्य टिळकांनी एकदा पण राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही। लोकमान्य टिळक यांच्याबद्दल परीक्षाच्या दृष्टीने जे प्रश्न येऊ शकतात मी तुमच्या समोर शेअर केले। आणि लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक कोण बोललं होतं माहिती आहे तुम्हाला? लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे बोलले होते, त्यांचं नाव होतं व्हॅलेंटाईन चिरोल। कोण बोलले होते? व्हॅलेंटाईन चिरोल नावाचे व्यक्ती आहे जी त्यांना बोलले की लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जर घेतला, पुढचा मुद्दा, लोकमान्य टिळक यांनी एक घोषणा दिली, ती महत्वपूर्ण घोषणा। ती घोषणा अशी होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। कोणता? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच। ही घोषणा लोकमान्य टिळकांनी कुठे दिली ती? बेळगावला दिली होती। कुठे दिली ती? बेळगाव। जे बेळगाव जर बघितलं आताच्या कर्नाटक राज्यामध्ये, कुठे? कर्नाटक राज्यामध्ये। हा पण मुद्दा क्लिअर करून घ्या, हा पण मुद्दा क्लिअर करा की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच। लोकमान्य टिळकांनी अशी घोषणा कुठे दिली ती? बेळगावला दिली होती। कुठे दिली ती? बेळगाव जे की कर्नाटकला आहे, पुढे कर्नाटकला आहे। आजच्या साठीचा आपला तिसरा मुद्दा चालू आहे 1909चा। कोणता? 1909चा। आता 1909चं वर्ष जर बघितलं तर याच्या संबंधी एक कायदा तुम्हाला माहित पाहिजे, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा। कोणता कायदा? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909चा आहे, क्लिअर करा। त्यानंतर 1911 जर बघितलं, 1911, या 1911ला बघितलं, 1911ला सर्वात महत्वाची घटना सांगतो 1911ची पहिली घटना सांगतो, बंगालची फाळणी रद्द झाली। काय झालं रे बाळांनो? बंगालची फाळणी रद्द झाली। काय झाली? रद्द झाली। तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतो, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली? त्याचं उत्तर मिळून गेलं 1911। त्यावेळेस गव्हर्नर जे होते त्यांचं नाव होतं लॉर्ड हॉर्डिंग्ज। कोण होते? लॉर्ड हॉर्डिंग्ज। हे नाव महत्वाचं आहे तुमच्या दृष्टीने, परीक्षाच्या दृष्टीने हे नाव खूप महत्वाचं आहे। गव्हर्नर कोण होते? लॉर्ड हॉर्डिंग्ज होते। कोण होते? लॉर्ड हॉर्डिंग। आणि तेव्हापासूनच 1911 पासूनच आपल्या भारताची राजधानी कलकत्त्यावरून काय झालं बाळांनो? नवी दिल्ली झालं। काय झालं? नवी दिल्ली झालं। भारताची राजधानी कलकत्त्यावरून काय झाली? नवी दिल्ली। कोणत्या वर्षी? 1911। आणि पोलीस भरतीचा एकदम आवडता प्रश्न आहे, 1911ला गेट वे ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1911ला झाली। कधी झाली? 1911ला झाली। 1911चे हे 4 मुद्दे क्लिअर करा। 1911चे किती मुद्दे सांगितले मी तुम्हाला? 4 मुद्दे तुमचे पाठ पाहिजे डायरेक्ट। पुढचा मुद्दा घेतो मी 1913। कोणता मुद्दा आहे? 1913चा। 1913ला जर बघितलं एका संस्थेची स्थापना झाली, त्याचं नाव गदर। काय? गदर संस्था। गदर संस्था जर बघितली 1913ला सॅन फ्रान्सिस्को नावाची सिटी, सॅन फ्रान्सिस्को काय? सॅन फ्रान्सिस्को नावाची सिटी आहे जी की अमेरिका किंवा युएसए मध्ये, कुठे? अमेरिका किंवा युएसए मध्ये सॅन फ्रान्सिस्को सिटी, लक्षात असू द्या। त्या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना झाली। गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये 2 लोकांचे नाव आवर्जून सांगतो तुम्हाला। गदर पार्टीमध्ये 2 लोकांचे नाव सांगतो, त्याच्यातलं पहिलं नाव सांगतो लाला हरदयाळ, बरोबर। दुसरं नाव सांगतो लाला हरदयाळ, पहिलं नाव। दुसरं नाव सांगतो पांडुरंग खान खोजे, हे नाव महाराष्ट्रातले, लक्षात असू द्या। पांडुरंग खान खोजे हे 2 नाव तुम्हाला माहित पाहिजे। गदर पार्टी जर आली तर लाला हरदयाळ आणि पांडुरंग खान खोजे
हे दोन नावं तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण प्रश्न जर आला तुम्हाला गदर पार्टीवर कसा प्रश्न येणार ते पण क्लिअर करून देतो. गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहिला प्रश्न 1913. गदर पार्टीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? सॅन फ्रान्सिस्को. सॅन फ्रान्सिस्को ही सिटी जर विचारलं कोणत्या देशामध्ये? अमेरिकेमध्ये. कुठे? अमेरिकेमध्ये. आणि गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये दोन व्यक्तींचा समावेश होता. त्याच्यातलं पहिलं नाव सांगितलं मी लाला हरदयाळ, आणि दुसरं नाव जे सांगितलं पांडुरंग खान खोजे. कोण आहे? पांडुरंग खान खोजे. हे दोन नावं तुम्हाला माहितीच पाहिजे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा मुद्दा घेतोय 1914चा. कोणता? 1914चा. बघा मित्रांनो, 1914 पासनं तर 1918 पर्यंत आपल्या जगामध्ये जर बघितलं पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. कोणत्या युद्धाला? पहिल्या महायुद्धाला सुरुवात. पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहिले महायुद्ध कधी झाले? 1914 ते 1918 मध्ये, लक्षात असू द्या. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगतो 1914 ते 1918. पुढे जाऊ आपण मित्रांनो 1915ला. पुढे 1915ला 1915 जर बघितलं 1915 तर 1915ला 9 जानेवारी 1915 तारीख लक्षात ठेवा मित्रांनो. 9 जानेवारी 1915ला 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी महात्मा गांधी यांचं आपल्या भारतामध्ये आगमन होतं. भारतात आगमन होतं म्हणून 9 जानेवारी हा जो दिवस असतो 9 जानेवारी हा जो दिवस असतो आपल्या भारतामध्ये जर बघितलं भारतीय प्रवासी दिन. कोणता दिन? भारतीय प्रवासी दिन. भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतात. कोणता? 9 जानेवारी. 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतात. तो पण मुद्दा क्लिअर करा. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांच्याबद्दल तुमचा एक पॉइंट क्लिअर करून देतो. बघा महात्मा गांधी जर बघितलं 1893 ला. कधी रे मित्रांनो? 1893. बघा मित्रांनो इथे एक पॉइंट क्लिअर करा, मुलांना हे लवकर समजतं. 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात आले. पण आपण मुद्दा क्लिअर करा की महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले कोणत्या वर्षी होते? 1893 ला. कधी गेले होते? 1893 ला गेले होते. तो पण मुद्दा क्लिअर करा. कधी गेले होते? 1893 ला आले होते 9 जानेवारी 1915 ला. त्या ठिकाणी त्यांनी जर बघितलं महात्मा गांधी यांनी त्यांना एक दादा अब्दुल्ला नावाचे एक व्यक्ती होते जे की हिऱ्याचे व्यापारी होते. कोणते व्यापारी होते? हिऱ्याचे व्यापारी होते. यांची केस लढण्यासाठी यांची केस लढण्यासाठी ते जर बघितलं आफ्रिकेमध्ये गेले होते. पण आफ्रिकेमध्ये काय होतं? वर्णभेद पाळला होता. कोणता भेद पाळला होता? वर्णभेद. कारण तिकडचे जे वर्ण होता कृष्णवर्णीय लोक होते. कोणते होते? कृष्णवर्णीय लोक होते, लक्षात असू द्या. तो वर्णभेद पाळला आणि त्या ठिकाणी जर बघितलं त्याच ठिकाणी नेल्सन मंडेला या व्यक्तीने महात्मा गांधींना राहण्यासाठी एक आश्रम दिलं होतं. त्याचं पुढे फिनिक्स आश्रम नाव पडलं होतं. तो पण मुद्दा क्लिअर करा. आता महात्मा गांधी यांच्याबद्दल सांगतो बघा पटापट. महात्मा गांधी यांना महात्मा पदवी कोणी दिली? रवींद्रनाथ टागोरांनी. कोणी दिली? रवींद्रनाथ टागोरांनी. पहिला प्रश्न. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता, कोणते पिता रे बाळांनो? राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस. कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस यांनी ही पदवी दिली होती. हे पण क्लिअर करा. हे पण क्लिअर करा. त्याच्यानंतर जर बघितलं महात्मा गांधी यांच्याबद्दल महत्वाच्या घटना सांगतो तुम्हाला. बघा 1905 नंतर त्यांचा क्रम बोलूया आपण. बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं महात्मा गांधींची पहिली घटना सांगतो 1915 ला ज्या वेळेस महात्मा गांधी आफ्रिकेमधून भारतात येतात. तिथं आल्यानंतर सर्वात प्रथम ते एका आश्रमाची स्थापना करतात 1915 ला. ते आश्रम म्हणजे साबरमती आश्रम, जे की गुजरातमध्ये. पुढे गुजरातमध्ये, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 1917 ला दुसरा टप्पा सांगतो. 1917 ला जर बघितलं 1917 ला ते एक सत्याग्रह करतात. आपण त्याला चंपारण्याचा सत्याग्रह बोलतो. कोणता? चंपारण्य. आता चंपारण्य शहर जर बघितलं, चंपारण्य शहर हे बिहार राज्यामध्ये. कुठे? बिहार राज्यात. कुठे? बिहार राज्यात. चंपारण्य या ठिकाणी जे निळ पीक होतं. कोणतं पीक होतं? निळ पीक होतं. याच्या संबंधी झाला होता. तो पण मुद्दा क्लिअर करा. आणि 1918चा कधीचा? 1918चा जो सत्याग्रह झाला आपण त्याला खेडा सत्याग्रह बोलतो. कोणता सत्याग्रह? खेडा, जो की गुजरात राज्यामध्ये. खेडा कुठे? हा गुजरात राज्यामध्ये. हा पण मुद्दा क्लिअर करा.
त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सांगतो, 1918चा खेडा झाला आणि पुढे 1919 ला, कधी 1919 ला या ठिकाणच्या 2-3 घटना पटापट सांगतो बघा. 1919 ची पहिली घटना सांगतो. या ठिकाणी मॉन्टेग्यू, कोणता? मॉन्टेग्यू चर्मस्फोर्ड. कोणता? मॉन्टेग्यू चर्मस्फोर्ड. कोणता कायदा? मॉन्टेग्यू चर्मस्फोर्ड कायदा केला. त्याच्यानंतर दुसरा सांगतो, याच ठिकाणी जालियनवाला बाग, कोणती? जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा घडलं, लक्षात असू द्या. आणि तिसरी 1919 ची गोष्ट सांगतो, रोलेट नावाचा कायदा बनवला. कोणता? रोलेट कायदा. कोणता कायदा? रोलेट कायदा बनवला. 1919 च्या दृष्टीने, या पोलीस भरतीच्या दृष्टीने खूप महत्वाची घटना आहे. पहिली घटना सांगतो मॉन्टेग्यू चर्मस्फोर्ड कायदा, दुसरी घटना सांगतो जालियनवाला बाग हत्याकांड आणि तिसरी घटना सांगतो रोलेट कायदा. कोणता? रोलेट कायदा. या 3 घटना 1919 च्या दृष्टीने, कधी? 1919 च्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत, खूप महत्वाच्या आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 1 ऑगस्ट 1920 तारीख खूप महत्वाची मित्रांनो. 1 ऑगस्ट 1920 ला, 1 ऑगस्ट 1920 ला टिळक युग समाप्त होतो. कोणता युग समाप्त होतो? टिळक युग. टिळक युग समाप्त होतो आणि 1 ऑगस्ट 1920 पासून जो युग चालू होतो आपण त्याला गांधी युग बोलतो. कोणता युग बोलतो? गांधी युग बोलतो. साधारण 1920 पासून तर 1947 पर्यंत कोणता युग असतो? गांधी युग असतो, लक्षात असू द्या. 1 ऑगस्ट 1920 ला जी चळवळ चालू होते त्या चळवळीला आपण एक नाव दिले, असहकार चळवळ. कोणती चळवळ बाळांनो? असहकार चळवळ. कोणती चळवळ? असहकार चळवळ. हे नाव लक्षात असू द्या, जी की 1920 ला चालू झालेली होती. असहकार चळवळ कधी चालू होती? 1920 ला असहकार चालू झाली होती, लक्षात असू द्या. आणि लोकमान्य टिळक यांचं निधन जर बघितलं, लोकमान्य टिळक यांचं निधन जर बघितलं 1 ऑगस्ट 1920 ला झालंय, तो पण मुद्दा क्लिअर करा. त्यांचं निधन कोणत्या ठिकाणी झालं असं जर विचारलं तर त्याचं उत्तर मुंबई करायचं मित्रांनो. काय करायचं? मुंबई करायचं. जन्म जरी रत्नागिरीला झालेला आहे पण त्यांचं निधन किंवा त्यांचा मृत्यू कुठे झालेला आहे? तो मृत्यू त्यांचा मुंबईला झालेला आहे, तो पण मुद्दा क्लिअर करून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर पुढे जातो मित्रांनो मी. 1922 वर्ष होतं. कोणतं वर्ष होतं? 1922. या 1922 ला काय होतं बघा. 1922 ला काय होतं? जी असहकार चळवळ सुरू झाली होती 1920 ला, 1920 ची असहकार चळवळ जी होती ती स्थगित झाली. काय झाली? स्थगित किंवा ती चळवळ थांबली होती. त्याचं कारण काय होतं? उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. कोणतं? उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे. या उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये एक घटना घडली, आपण त्याला चौरी चौरा बोलतो. कोणती घटना घडली? चौरी चौरा. तिथील पोलीस चौकी जाळण्यात आली होती. कोणती चौकी जाळण्यात आली होती? पोलीस चौकी जाळण्यात आली होती, तो पण मुद्दा क्लिअर करा. म्हणून त्या ठिकाणी जी चळवळ होती ती काय झाली? स्थगित. काय झाली? स्थगित किंवा थांबली. काय झालं? स्थगित किंवा थांबली. ही चळवळ काय झालं? स्थगित किंवा थांबली. आपण मुद्दा क्लिअर करा. 1922 ला असहकार चळवळ थांबली. त्याचं कारण काय होतं? चौरी चौरा येथील एक पोलीस चौकी होती, ही एक पोलीस चौकी जाळण्यात आली होती, लक्षात असू द्या. 1922. त्यानंतर पुढची जी घटना आहे आपली 1923 ची. या 1923 ला काय झालं बघा मित्रांनो? एका पक्षाचा जन्म झाला, तो पक्ष म्हणजे स्वराज्य पक्ष. कोणता पक्ष? स्वराज्य पक्ष. 1923 च्या घटना पटापट सांगतो मित्रांनो. 1923 ला जो पक्ष स्थापन झाला त्याचं नाव होतं स्वराज्य पार्टी. काय नाव होतं बाळांनो? स्वराज्य पार्टीची स्थापना 1923 ला झाली. बरोबर. त्याच्यानंतर स्वराज्य पार्टीमध्ये 2 लोक होते महत्वाचे. किती लोक होते? 2 लोक होते. त्याच्यामधले पहिलं नाव होतं मोतीलाल नेहरू. काय होते? मोतीलाल नेहरू, जे की पंडित नेहरू यांचे वडील होते. कोण होते? पंडित नेहरू यांचे वडील होते. आणि दुसरं नातं सीएन दास होते. कोण होते? सीएन दास. चित्तरंजन दास. काय होते? चित्तरंजन दास होते. हे 2 लोक होते, लक्षात असू द्या. त्याच्यातले मोतीलाल नेहरू हे पक्षाचे अध्यक्ष होते. कोण होते? पक्षाचे कोण होते? अध्यक्ष होते. आणि सीएन दास होते ते पक्षाचे कोण होते? सचिव होते. सचिव म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे होते त्यांचं नाव सीएन दास होतं, लक्षात असू द्या.
पोलीस भरतीच्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 1923 ची घटना काय झाली माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो. 1924 चा विचार जर केला तर या 1924 ला महात्मा गांधी यांना संधी देण्यात आली. अशी संधी देण्यात आली की महात्मा गांधी त्यांच्या हयातीमध्ये फक्त एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते अधिवेशन बेळगावला भरलं होतं. कुठं भरलं होतं? बेळगावला. कुठे भरलं होतं? बेळगावला अधिवेशन भरलं होतं. आता मागे बोललो मी तुम्हाला, बेळगाव हे आताच्या कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक मध्ये येऊ शकतो प्रश्न की महात्मा गांधी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? बेळगाव अधिवेशन 1924 ला. कधी? 1924. पुढची जी घटना आहे 1925 ची. कधीची घटना आहे? 1925 ची. ही 1925 ची जी घटना आहे तिच्यामध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली होती, लक्षात असू द्या. आणि पुढे जर बघितलं 1926. कधी? 1926. हा पण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे. 1926 ला जर बघितलं युपीएससी ची स्थापना झाली. कोणाची? युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. बरोबर. युपीएससी चं मुख्यालय जर बघितलं तर नवी दिल्लीला असतं. पुढे नवी दिल्ली. युपीएससी मध्ये एक अध्यक्ष असतात, 10 सदस्य असतात. अध्यक्ष व सदस्य यांची निवड करण्याचा अधिकार, त्यांना नियुक्त करण्याचा अधिकार, त्यांचा राजीनामा, त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार, हे सर्व अधिकार आपल्या भारताचे राष्ट्रपतींचा असतो. कोणाचा असतो? राष्ट्रपतींना हे अधिकार दिलेले, ते पण क्लिअर करा. आणि युपीएससीचा सदस्य 6 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत, हा मुद्दा क्लिअर करा. किती? 6 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतो, लक्षात असू द्या. सध्या युपीएससीचे ज्या अध्यक्ष आहे प्रीती सुदान, हे नाव माहित पाहिजे. सध्या युपीएससीचे अध्यक्ष कोण आहे? प्रीती सुदान आहे, ज्या की दुसऱ्या महिला आहे. किती आहे? दुसऱ्या महिला आहे. म्हणजे युपीएससीच्या याच्यापूर्वी एक महिला अध्यक्ष होऊन गेले. प्रीती सुदान आहे. कितव्या नंबरच्या आहे? दुसऱ्या नंबरच्या आहे. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 315, किती? कलम 315. या 315 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की आपण युपीएससी आणि राज्य जर असेल, राज्यामध्ये एक्झाम्पल आपला महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये आपण एमपीएससी स्थापन करू शकतो. एमपीएससी त्याचं सुद्धा आर्टिकल काय आहे? 315 चे. काय आर्टिकल? 315 आहे. तो पण मुद्दा क्लिअर करा. आणि एमपीएससी चे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे रजनीश सेठ. काय नाव आहे? रजनीश सेठ. एमपीएससी. मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने 2 प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. युपीएससी चे अध्यक्ष आणि एमपीएससी चे अध्यक्ष, लक्षात असू द्या. पुढचा मुद्दा घेतो मित्रांनो मी. 1927. कोणता? 1927. या 27 ला काय झालं बघा? सायमन. कोणता? सायमन कमिशन. कोणता? सायमन कमिशन नियुक्त झाले. आले का? नाही. नियुक्त झाले. काय झाले? नियुक्त झाले, लक्षात असू द्या. सायमन कमिशन काय झाले? नियुक्त झाले. आणि पुढचं वर्ष जर बघितलं 1928 ला आपल्या भारतामध्ये सायमन कमिशनचं काय झालं रे मित्रांनो? आगमन झालं. काय झालं? आगमन झालं. हा पण मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. नियुक्त कधी झालं? 27 ला. आगमन कधी झाले? 28 ला. आता इथं सायमन कमिशन आपण थोडं डिटेल बघू बघा. सायमन कमिशनचा विचार जर केला तर सायमन कमिशन मध्ये अध्यक्ष होतं त्यांचं नाव होतं सर जॉन सायमन. काय नाव होतं? सर जॉन सायमन नाव होतं. या सायमन कमिशनचे जे अध्यक्ष होते त्यांच्या नावावरून सायमन नाव पडलं होतं. बरोबर. सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते. किती सदस्य होते? 7 सदस्य होते. तो पण क्लिअर करा. आणि सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. हा पण पॉइंट क्लिअर करा. बरोबर. त्याच्यामुळे याच्यावर विरोध झाला होता. आणि सायमन कमिशनच्या विरोधात जे आंदोलन झाले होते, सायमन कमिशनच्या विरोधात जे आंदोलन झाले होते ते ज्यांना आपण पंजाबचा सिंह बोलतो. काय म्हणतो? पंजाबचा सिंह. त्यांनी काळे झेंडे दाखवले होते सायमन कमिशनला. आणि सायमन कमिशनला बोलले सायमन गो बॅक, सायमन गो बॅक असा नारा दिला होता. आणि पुढे त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्या ठिकाणी ते मृत्यू पावले. त्या व्यक्तीचं नाव होतं
लाला लजपत राय. कोणते लजपत राय? लाला लजपत राय, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 1929 मी अधिवेशन बोललेलो होतो तुम्हाला, परत रिमाइंडर करून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर 1929 ला जे अधिवेशन झालं आपण त्याला लाहोर अधिवेशन बोललो. कोणतं अधिवेशन? लाहोर अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, लक्षात असू द्या. आणि पुढचा मुद्दा 1930 चा आहे. कोणता आहे? 1930 चा. 1930 पासून जर बघितलं तर 1930, 1931, 1932 आपल्या भारतामध्ये जर बघितलं हे 3 वर्ष खूप महत्वाचे होते. या तिघी वर्ष जर बघितलं तर जे राऊंड टेबल भरले होते, काय बोलले? राऊंड टेबल. आपण त्याला भारतीय गोलमेज, काय? भारतीय गोलमेज परिषदा बोलतो. काय बोलतो? भारतीय गोलमेज परिषदा बोलतो. ज्या की 3 झाल्या त्या. पहिली झाली 1930 ला, दुसरी झाली 31 ला, तिसरी झाली 32 ला. बरोबर. त्याच्यानंतर गोलमेज परिषदाचा विचार जर केला, या गोलमेज परिषदांचं जे नियोजन होतं किंवा ज्या भरवायच्या होत्या, या तिघी परिषदा लंडन या शहरात भरल्या होत्या. कोणत्या शहरात भरल्या होत्या? लंडन शहरामध्ये भरल्या होत्या, जे की इंग्लंडमध्ये, लक्षात असू द्या. तुम्हाला माहिती आहे पुढे ते इंग्लंडमध्ये आणि थेम्स नदीकाठी. कोणत्या नदीकाठी? ते थेम्स नदीकाठी. हा पण मुद्दा क्लिअर करा. ज्या व्यक्तीने भरवल्या होत्या त्या व्यक्तीचं नाव होतं रॅमसे मॅकडोनाल्ड. कोण होतं? रॅमसे मॅकडोनाल्ड. असे की तेव्हा ते ब्रिटनचे कोण होते? पंतप्रधान सुद्धा होते. रॅमसे मॅकडोनाल्ड कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनीच पुढे बघा 16 ऑगस्ट 1932 ला एक निवाडा जाहीर केला. आपण सर्व त्याला जातीचा निवाडा बोलतो. काय बोलतो? जातीचा निवाडा पण जाहीर केला. तो पण मुद्दा क्लिअर करा. आणि तिघी गोलमेज परिषदेला जे हजर राहणारे व्यक्ती होते त्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय नाव होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे की तिघी गोलमेज परिषदेला हजर होते. फक्त आणि फक्त जी दुसरी गोलमेज परिषद होती, कोणती गोलमेज परिषद? दुसरी गोलमेज परिषद होती. दुसरी गोलमेज परिषदेला जी व्यक्ती हजर होती, काय? दुसऱ्या गोलमेज परिषदेला जी व्यक्ती हजर होती त्या व्यक्तीचं नाव जर बघितलं आपण तर तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे महात्मा गांधी. काय नाव पाहिजे? महात्मा गांधी. काय नाव माहित पाहिजे? महात्मा गांधी. महात्मा गांधी फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेला हजर होते. तो पण मुद्दा क्लिअर करा. कितव्या गोलमेज परिषदेला हजर होते? दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. ते पण माहित पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं पुढचा मुद्दा घेतोय आपण 24 सप्टेंबर 1932. एकदम महत्वाची तारीख आहे आणि वर्ष पण खूप महत्वाचं. काय झालं तर बघा 24 सप्टेंबर 1932 ला 2 महामानवांचे विचार एक आले होते. पहिलं नाव म्हणजे महात्मा गांधी. पहिलं नाव म्हणजे कोण? महात्मा गांधी. आणि दुसरं नाव म्हणजे डॉक्टर आंबेडकर. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 2 महामानवांचे विचार एक झाले आणि 24 सप्टेंबर यावेळेस जो करार झाला आपण त्या कराराला बोलतो पुणे करार. कोणता करार रे? पुणे करार नाव दिलं. कोणता करार नाव दिलं? पुणे करार झालं. लक्षात असू द्या. पुणे करार हा कोणत्या 2 व्यक्तीत झाला? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पुणे करार, त्याचं वर्ष विचारलं जाऊ शकतं. पुढे झाला विचारलं तर एरवडा तुरुंगात झाला होता. पुढे झाला होता एरवडा तुरुंगात. पुढे झाला होता एरवडाच्या तुरुंगामध्ये झाला होता. हा पण मुद्दा क्लिअर करा. पुणे करार. कोणता? पुणे करार. मुंबईला येऊ शकतो जीएस मध्ये प्रश्न. कोणत्या वर्षी झाला? 32 ला. महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यामध्ये झाला पुणे करार. त्याच्यानंतर पुढे झाला एरवडाच्या तुरुंगात. याच करारानुसार जे अस्पृश्य लोक आहे त्यांना जवळजवळ 76 ज्या जागा होत्या. किती जागा होत्या? 76. या 76 जागावरून किती जागा मिळाल्या मित्रांनो? 148 जागा मिळाल्या होत्या. किती जागा मिळाल्या होत्या? 148 जागा मिळाल्या होत्या. हा एमपीएससीच्या दृष्टीने खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो पण क्लिअर करा. त्याच्यानंतर 1933 वर्ष होतं पुढचं. कोणतं? 1933. या 1933चा जर विचार केला तर या ठिकाणी महात्मा गांधी यांचं एक वृत्तपत्र सुरू झालं होतं. आपण त्याला हरिजन बोलतो. कोणते? हरिजन. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हरिजन वृत्तपत्र कधी सुरू झालं? 1933. कोणी सुरू केलं?
महात्मा गांधी. 34 वर्ष सांगतो. 1934 कशासाठी महत्वाचं बघा. 1934 ला इथं पण एका पक्षाची स्थापना झाली. एका पक्षाची स्थापना झाली. त्या पक्षाचं नाव ते समाजवादी काँग्रेस. कोणता पक्ष? समाजवादी काँग्रेस. कोणता? समाजवादी. आता या पक्षाची स्थापना ज्यांनी केली होती त्या व्यक्तीचं नाव होतं जयप्रकाश नारायण. काय नाव होतं? जयप्रकाश नारायण. आणि सर्वात महत्वाचं सांगतो अजून, या 1934 ला आपण बँकांचा जर विचार केला, या 1934 ला एक कायदा झाला, आपण त्याला आरबीआय ऍक्ट बोलतो. कोणता? आरबीआय ऍक्ट. आरबीआय ऍक्ट कोणत्या वर्षीचा आहे? 1934 ला. आणि याच आरबीआय ऍक्ट नुसार 1 एप्रिल 1935 ला 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना झाली. जेव्हा आरबीआय ची स्थापना झाली तेव्हा आरबीआयचं मुख्यालय किंवा आरबीआयचं हेडक्वार्टर कलकत्त्याला होतं. आणि 1937 पासून आरबीआयचं मुख्यालय जे आहे तर ते आरबीआयचं मुख्यालय कुठे झालेलं होतं? मुंबईला झालं होतं. आता आरबीआय तुमचं क्लिअर करून देतो बघा. आरबीआयचा पॉईंट इथं क्लिअर करून देतो. इकडे बघा मित्र, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना 1 एप्रिल 1935. जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्याचं मुख्यालय कलकत्ता होतं. कुठं होतं? कलकत्ता होतं. सध्या जर बघितलं मुंबईला आहे. सध्या कुठे आहे? मुंबईला आहे. आरबीआय मध्ये एक गव्हर्नर असतात, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. बरोबर. यांची निवड 5 वर्षासाठी केली जाते. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी केली जाते. यांची निवड करण्याचा अधिकार आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना असतो. कोणाला असतो? भारताच्या राष्ट्रपतींना असतो. लक्षात असू द्या. आरबीआय बघा, कमीत कमी 5 रुपये. कमीत कमी किती? 5 रुपये. जास्तीत जास्त जर बघितलं 10,000 रुपयेपर्यंत. किती हजारपर्यंत? 10,000 रुपयापर्यंत नोट चलनात आणू शकते. काय? नोट चलनात आणू शकते. आणि सर्वात महत्वाचं सांगतो मित्रांनो, 1 रुपयाची जी नोट असते. कोणती? 1 रुपयाची जी नोट असते, 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार सांगतो. 1 रुपयाची नोट छापण्याचा अधिकार ज्याला असतो त्याला आपण वित्त मंत्रालय बोलतो. कोणतं मंत्रालय? वित्त मंत्रालय बोलतो. हा पण मुद्दा क्लिअर करा. वित्त मंत्रालय बोलतो. आणि 1 रुपयाच्या नोटवर ज्यांची सही असते त्यांना आपण म्हणायचं वित्त सचिव. इथं गव्हर्नर करायचं नाही. तुम्ही गव्हर्नर उत्तर केलं, तुमचं उत्तर चुकणार म्हणजे चुकणार. बरोबर. 1 रुपयाच्या नोटवर जर विचारलं कोणाची सही असते तर त्याचं उत्तर करायचं वित्त सचिव. काय उत्तर करायचं? वित्त सचिव उत्तर करायचं. तो पण मुद्दा क्लिअर करा. काय करायचं? वित्त सचिव. बाकी सर्व नोटा ज्या असतात, बाकी सर्व नोटांवर जी सही असते, जी सिग्नेचर असते, ती आपल्या आरबीआयच्या गव्हर्नर यांची असते. लक्षात असू द्या. एक महत्वाचा पॉईंट अजून क्लिअर करा मित्रांनो. जी 20 रुपयाची नोट असते, कोणती? ओनली 20 रुपयाची. 20 रुपयाची नोट असते ती देवासला छापली जाते. कुठे छापली जाते? देवास, जे की मध्य प्रदेशला आहे. कुठे? मध्य प्रदेशला आहे. लक्षात असू द्या. देवास कुठे छापली जाते? देवास, मध्य प्रदेशला 20 रुपयाची नोट छापली जाते. लक्षात असू द्या. आरबीआयचे पहिले गव्हर्नर जर बोललो, काय? आरबीआयचे जे पहिले गव्हर्नर बोललो त्यांचं नाव होतं सर अर्नल स्मिथ. काय नाव होतं? सर अर्नल स्मिथ होते. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर जर बघितलं तर त्यांचं नाव होतं सीडी देशमुख होतं. कोण होतं? सीडी देशमुख. आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर पहिले भारतीय गव्हर्नर सीडी देशमुख झाले. या सीडी देशमुख यांच्या काळामध्ये, सीडी देशमुख ज्या वेळेस आरबीआयचे गव्हर्नर होते यांच्या काळामध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. ती तारीख लक्षात असू द्या. तारीख काय ठेवा लक्षात? 1 जानेवारी 1949. 1 जानेवारी 1949. 1 जानेवारी 1949 ला आरबीआयचं काय झालेलं आहे? राष्ट्रीयकरण झालेलं आहे. लक्षात असू द्या. सध्याचा जर विचार केला, आरबीआयचे जे वर्ष आहे, काय आहे? आरबीआयचं वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. ही तारीख पण लक्षात असू द्या. वर्ष पण माहित पाहिजे. 1 एप्रिल 31 मार्च लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आरबीआयचं बघा, आरबीआयचे गव्हर्नर जर बघितले सध्याचे तर तुम्हाला सर्वांना माहित असेल शक्तिकांत दास आहे. कोण आहे? शक्तिकांत दास. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहे? शक्तिकांत दास आहे, जे की 25व्या नंबरचे आहे. कितव्या नंबरचे आहे? 25व्या नंबरचे आहे. हा पण मुद्दा क्लिअर करा. शक्तिकांत दास कितव्या नंबरचे आहे? 25व्या नंबरचे आरबीआयचे गव्हर्नर आहे. कितव्या?
आरबीआयचे गव्हर्नर आहे 25व्या नंबरचे. तुमचा आरबीआय मुद्दा क्लिअर करून दिला मित्रांनो, लक्षात असू द्या. आणि 1936च मी जे अधिवेशन सांगितलं होतं तुम्हाला, तर 1936च जे अधिवेशन आहे तर ते काल बघितलं होतं आपण फैजपूर, जे की जळगाव जिल्ह्यामध्ये, आणि पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं. कोणतं अधिवेशन होतं? पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं की जे फैजपूर जळगावला झालं, ते पण लक्षात पाहिजे तुम्हाला. त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पुढचं वर्ष जे बोललो तुम्ही 1937, 1937 ला काय झालं बघा, 1935 चा भारत सरकारचा कायदा आहे. 1935 चा भारत सरकारचा कायदा आहे. या कायद्यानुसार जर बघितलं 1937 ला आपल्या भारतामध्ये 11 प्रांतामध्ये म्हणजे 11 राज्यांमध्ये, काय 11 प्रांतामध्ये म्हणजे 11 राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. काय पार पडल्या? निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा जर विचार केला, 8 प्रांतामध्ये काँग्रेस पक्ष आला होता. किती प्रांतात? 8 प्रांतात काँग्रेस आला होता. 2 प्रांतात मुस्लिम लीग आली होती आणि 1 प्रांतात जे अपक्ष होते, कोण होते? अपक्ष होते, असे आले होते. 8 प्रांतात काँग्रेस, 2 प्रांतात मुस्लिम लीग, 1 प्रांतात अपक्ष आले होते. कोण आले होते? अपक्ष आले होते. हा पण मुद्दा क्लिअर करा. कोण आले होते? अपक्ष आले होते. म्हणजे या निवडणुका 11 प्रांतात झाल्या होत्या. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट सांगतो मित्रांनो, 1935च्याच कायद्याने 1937 ला एका प्रांताची निर्मिती झाली. तो प्रांत म्हणजे बॉम्बे प्रांत. कोणता प्रांत? बॉम्बे प्रांत. आणि बॉम्बे प्रांताचा जर विचार केला, बॉम्बे प्रांतामध्ये तेव्हा 4 विभाग होते. किती विभाग होते? 4 विभाग होते. 4 कोणकोणते होते बघा. पहिला प्रांत होता बॉम्बे, पहिला होता बॉम्बे. दुसरा होता सिंध प्रांत होता. कोणता होता? सिंध प्रांत होता. तिसरा जर बघितला तर बेळगाव नावाचा सुद्धा प्रांत होता. कोणता? बेळगाव. आणि एक अहमदाबाद होता, म्हणजे गुजरात मधला. कोणता? अहमदाबाद. कोणता होता? अहमदाबाद. असे प्रांत होते, लक्षात असू द्या. आणि बॉम्बे प्रांताचे पहिले जे मुख्यमंत्री होऊन गेले, काय? बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांचं नाव होतं बीजी खेर. काय नाव होतं? बीजी खेर. हे नाव तुमच्यासाठी मुंबई पोलीस वाल्यांसाठी खूप महत्वाचं आहे. बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होऊन गेले? बीजी खेर होऊन गेले, लक्षात असू द्या. आणि त्यानंतर जर बघितलं 1938 ला हरिपुरा नावाचं अधिवेशन झालं, सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते. आणि 1939 ला जर बघितलं तर 1939 ला ते अधिवेशन त्रिपुराला झालं. त्याचे उर्वरित काळासाठी जे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस, आणि कालांतराने सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी या दोघांचे विचार किंवा या दोघांचे मत वेगळे झाले किंवा भिन्न झाले. त्याच्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी 1939च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात काय दिला? राजीनामा दिला. आणि उर्वरित काळासाठी जे अध्यक्ष झाले त्यांचं नाव डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले. कोण झाले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि याच 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी, कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी जर विचार केला 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी, तर सुभाषचंद्र बोस यांनी एका पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक पक्ष. कोणता? फॉरवर्ड ब्लॉक. पोलीस भरतीचा आवडता प्रश्न आहे. फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस, जे की 1939 ला. आता सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट सांगतो, क्लिअर करा. सुभाषचंद्र बोस यांनी एक महत्वपूर्ण घटना सांगितलं होतं, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पहिला गोष्ट. दुसरा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार, कोणतं? आझाद हिंद सरकार, जे की 1943 ला स्थापन केलं. कधी स्थापन केलं? 1943 ला स्थापन केलं. सुभाषचंद्र बोस हे कलकत्ता महानगरपालिकेचे, कोणते? कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होऊन गेले होते. कोण होऊन गेले होते? कलकत्ता महानगरपालिकेचे काय होऊन गेले होते? महापौर होऊन गेले होते. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगतो. सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने भारतरत्न पुरस्कार त्यांना जाहीर केला होता, पण त्यांच्या मुलीने हा पुरस्कार काय केला होता? नाकारला होता. कोणता पुरस्कार नाकारला होता? भारतरत्न पुरस्कार. सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीने पुरस्कार नाकारलेला आहे. तो पण मुद्दा क्लिअर करा. आणि त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने आपल्या भारतामध्ये एक विमानतळ आहे की जे की डमडम कलकत्त्याला आहे. पुढे डमडम कलकत्त्याला आहे. तो पण मुद्दा क्लिअर करा. डमडम
कलकत्त्याला आहे, तो पण मुद्दा माहित पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं होतं. ते निधनानंतर त्यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी एक आयोग नेमलाय. त्या आयोगाचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, शहानवाज आयोग आहे. कोणता आयोग आहे? शहानवाज आयोग. कोणता आयोग? शहानवाज आयोग नेमलाय, लक्षात असू द्या. हा शहानवाज आयोग तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल जेवढ्या महत्वाच्या घटना होत्या तेवढ्या तुम्हाला मी सांगून दिले. आणि एक गोष्ट क्लिअर करतो, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली होती? तर ती पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. कोणी दिली होती? सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. त्यानंतर जर बघितलं 1939 आणि 1940चा मुद्दा घेतो. 1940ला जी ऑफर आली होती तिला आपण म्हणतो ऑगस्ट ऑफर. कोणती ऑगस्ट ऑफर आली होती? ती ऑफर होती लॉर्ड लिन लिथिगोची होती. कोणाची होती? लॉर्ड लिन लिथिगो. कोणाची होती? लॉर्ड लिन लिथिगो. आणि 1942ला आपल्या भारतामध्ये 1942ला आपल्या भारतामध्ये क्रिप्स मिशनचे आगमन होतं. कोणाचं? क्रिप्स मिशनचे आगमन होतं. आणि 1943 जर बघितलं तर या 1943ला आझाद हिंद सेना, कोणती? आझाद हिंद सेनेची स्थापना होती. त्याची स्थापना करण्याचं श्रेय राजबिहारी बोस यांना. दोन गोष्टी क्लिअर करा मित्रांनो, आझाद हिंद सेना राजबिहारी बोस, आझाद हिंद सरकार सुभाषचंद्र बोस. दोघी क्लिअर करा, कारण बोस आडनाव येतं माहित पाहिजे. आणि 1944ला जो प्लॅन येतो त्याला आपण राजाजीचा प्लॅन बोलतो, राजाजी योजना, जी की सी राजगोपालचारी यांनी तयार केली. कोणी केली? सी राजगोपालचारी यांनी तयार केली. आणि पुढे चालून 1945ला एक करार होतो, आपण त्याला शिमला करार बोलतो. कोणता? शिमला करार. या शिमला करारानुसार एक प्लॅन येतो, त्याला आपण व्हेवेल प्लॅन बोलायचं. कोणता प्लॅन बोलायचं? व्हेवेल प्लॅन बोलायचं. कोणता? व्हेवेल प्लॅन. आणि 1946ला जर बघितलं 3 लोकांचं मिशन येतं आपल्या भारतात, आपण त्याला त्रिमंत्री कॅबिनेट बोलतो. काय बोलतो? त्रिमंत्री कॅबिनेट. 3 लोक कोण कोण होते बघा? सर पॅन्थिक लॉरेन्स एक होते, पीसी अलेक्झांडर 2 होते, आणि सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स होते. कोण होते? सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स होते. त्याच्यातले जे पीसी अलेक्झांडर होते ना, पीसी अलेक्झांडर, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काळ राज्यपाल राहून चुकलेले. कोण आहे? राज्यपाल होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ राज्यपाल कोण होते? पीसी अलेक्झांडर. आणि पुढे चालून भारतीय स्वातंत्र्याचा कायदा येतो. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला त्याला मान्यता मिळते, 18 जुलै 1947ला. आणि पुढे जर बघितलं 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान देश स्वतंत्र होतो. आणि त्याच्या पुढच्या दिवशी जर बघितलं 15 ऑगस्ट 1947ला महान अशा एका देशाचा जन्म होतो. तो देश म्हणजे आपला भारत देश. कोणता देश? भारत देश. तो वार होता शुक्रवार. कोणता वार होता? शुक्रवार होता. लक्षात असू द्या. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत मी आपला इतिहास इथपर्यंत आणलेला आहे. लक्षात असू द्या. उर्वरित जो भाग असेल आपण तो उद्याच्या पाठामध्ये घेणार आहे. 47 पासून तर साधारण 2000 पर्यंतच्या ज्या घटना आहेत तो घेणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे एक चालू घडामोडीचं कंटिन्यू लेक्चर चालू करणार.